नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर पुन्हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशात शेतकऱ्यांच्या आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाने सरकारला कळविली आहे. आंदोलनात माओवाद्यांच्या सहभागामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची काळजी आता सरकारला घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र नक्षल विरोधी विभागाचे महानिरीक्षक IPS संदीप पाटील यांनी याबाबत सांगितले की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. एक आपण हे पाहिलं पाहिजे, जे पहिलं शेतकरी आंदोलन झालं होतं, बराच काळ चाललं होतं, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ते आंदोलनाचं नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाचे दर्शनपाल सिंग या नेत्यांनी केलं होतं. तर 1 महिन्यापूर्वी दर्शनपाल सिंग यांच्याबद्दल जे CPI माओइस्ट आहे, जे बँड ऑर्गनायझेशन आहे, माओवाद्यांचं मुख्य ऑर्गनायझेशन, तर त्यांनी एक प्रेस नोट दिली होती की दर्शनपाल सिंग यांना आम्ही निष्कासित करत आहे आमच्या पार्टीतून. तर म्हणजे दर्शनपाल सिंग हे सेंट्रल कमिटीचे मेंबर होते माओवाद्यांच्या, आणि त्यांनी गेलं पूर्ण शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे. आता त्या दर्शनपाल सिंगांचं आणि त्यांच्या सेंट्रल कमिटीचं याच्यामध्ये मतभेद झाले की ते दर्शनपाल सिंग कायद्याच्या चौकटीमध्येच हे आंदोलन फक्त राबवण्याचा प्रयत्न करत होते, पण माओवाद्यांना सशस्त्र कृषी म्हणजे सशस्त्र शेतकऱ्यांचा मध्ये हिंसा घडली पाहिजे, त्याच्या आधारे त्यांना निष्कासित केलेलं आहे. म्हणजे पूर्वीचं सगळं आंदोलन माओवादी नेते दर्शनपाल सिंग यांनी गाईड केलं होतं. आता त्यांच्या क्रांतिकारी किसान युनियन आणि संयुक्त किसान मोर्चा असे जे माओवाद्यांचे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, त्यांचं पंजाब हरियाणामध्ये चांगलं नेटवर्क आहे, आणि त्याच्या माध्यमातूनच हे आत्ताचं आंदोलन चालू आहे. त्यांच्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये पण हे चाललेलं आहे की बाबा आपलं जे क्रांतिकारी भूमिगत संघटन आहे त्याच्या माध्यमातून हे आंदोलन आपण चालवायचं आहे. त्यामुळं म्हणजे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सरकारला बदनाम करणं, सरकारची क्रेडिबिलिटी कमी करणं हे माओवाद्यांचा उद्देशच असतो. कारण लोकशाही किंवा संविधानाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रश्न हे करायचे, आपल्या सिस्टम काम करत नाहीत, आपल्या अन्याय होतो असा असंतोष निर्माण करून हिंसाचार करून लोकांना सरकारपासून दूर करायचं आणि आपल्या नेटवर्क वाढवायचा हा त्यांचा उद्देश आहे. कारण पूर्वीचं जे शेतकरी आंदोलन होतं त्यांचे जे मुख्य नेते होते दर्शनपाल सिंग, त्यांना माओवाद्यांनी त्यांच्या मुख्य सेंट्रल कमिटीचे मेंबर आहेत असं जाहीर केलं, आणि त्यांनीच ते पूर्वीचं आंदोलन केलं. त्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचारही झाला. आता सुद्धा हिंसाचाराच्या मुद्द्यावरच मतभेद झाल्यामुळे दर्शनपाल सिंग बाजूला झालेले आहेत. ते जे त्यांचं माओवाद्यांचं जे नेटवर्क आहे, एक नेता बाजूला जाऊन मग ते नेटवर्क काही संपलेलं नाही, तर तेच जे क्रांतिकारी किसान युनियन आहे हे संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून हे तिथल्या लोकांना एकत्र करत आहेत, आणि हे सरकारच्या विरुद्ध असंतोष पसरवण्याचं काम चालू आहे. आणि येणाऱ्या काळात हिंसाही घडवून आणून लोकांच्या मध्ये अजून कसं हे असंतोष वाढवण्यात येईल त्याचा प्रयत्न ते करणार आहेत. गेल्या वेळी झालेल्या आंदोलनात दर्शनपाल सिंग हा किसान मोर्चाचा नेता सहभागी झाला होता. दर्शनपाल सिंग पूर्वी माओवाद्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीत कार्यरत होता. त्याला कार्यकारिणीतून निलंबित करण्यात आले होते. अशा दर्शनपालने गेल्या वेळी आंदोलनात सगळ्यात पुढे होता. यावरून शेतकरी आंदोलनात किती माओवादी सक्रिय असतील याची कल्पना करता येते. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.